श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे। तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत की दत्त जयंती कशी साजरी करावी। आता 7 दिवसाचा सप्ताह होत आहे आणि आपल्याला तसं ज्यांनी गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचं जर पारायण केलेलं आहे त्यांनी सांगता 26 तारखेला करायची नाही, म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी ही सांगता करायची नाही, तर त्यांनी 27 तारखेला सांगता करायची आहे। त्यावरती सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे, तर तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलवरती जाऊन हा व्हिडिओ बघू शकतात की 27 तारखेला कशा पद्धतीनं ज्यांनी कोणी म्हणजे ज्या महिलांनी गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण केलेलं आहे त्यांनी सांगता कशी करायची, कोणत्या पद्धतीनं करायची, कोणता नैवेद्य अर्पण करायचा, काय सेवा करायची, कशा प्रकारे सगळी संपूर्ण माहिती मी चा व्हिडिओ बनवलेला आहे। तर नक्की तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ बघू शकता। तर आपल्याला दत्त जयंती कशी साजरी करायची, तर 27 तारखेला सांगता आहे आणि 26 तारखेला दत्त जयंती आहे। दत्त जयंती कशी करायची, तर दत्त जयंतीच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, देवपूजा करायची। देवपूजा झाली की जर तुमच्याकडे स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे। त्याचबरोबर दत्त महाराजांची मूर्ती असेल तर दत्त महाराजांच्या देखील मूर्तीवरती अभिषेक करायची आहे। जर तुमच्याकडे दत्त महाराजाची नसेल तर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर नक्कीच अभिषेक करा, आणि जर तुमच्याकडे दोन्ही असतील तर दोन्हीवर पण तुम्ही नक्की अभिषेक करा। आणि जे तीर्थ आहे अभिषेक केलेलं शुद्ध पाण्यानं जरी तुम्ही अभिषेक केला तरी चालतो। तर तुम्ही ते पाणी जे आहे ते घरातल्या व्यक्तींनी सर्व म्हणजे आपल्या घरातल्याच व्यक्तींना सर्वांना थोडं थोडं देऊन ते प्यायचं आहे पाणी जे तुम्ही अभिषेक केलेलं आहे ते। तर अभिषेक करताना तुम्हाला श्री गणेश अथर्वशीर्षम, श्री सूक्तम, श्री पुरुषोत्तम हे आणि म्हणायचे आहेत, फलश्रुती म्हणायची अजिबात गरज नाही। त्यानंतर तुम्हाला दत्त महाराजांच्या मूर्तीला अष्टगंध लावायचा आहे, हिनात्तर लावायचा आहे। स्वामींच्या मूर्तीला सुद्धा हिनात्तर लावायचा आहे, अष्टगंध लावायचा आहे, वस्त्र घालायचे आहे, तर टोपी असेल टोपी घाला परत त्यांच्या गळ्यामध्ये जे काही तुम्ही दररोजचं म्हणजे देवघरामध्ये माळ वगैरे घालतात आपण, हार वगैरे तो देखील घालायचा आहे। स्वामी महाराजांना खूप छान असं फुलानं सजावट करायची आहे। शक्य असेल तर तुम्ही चाफ्याचे फुलं घ्या, नसेल तुमच्याकडे शक्य तर तुम्ही पिवळे कोणतेही फुलं घेऊ शकतात। दत्त महाराजांच्या स्वामी महाराजांच्या चरणी ते अर्पण तुम्हाला करायचे आहेत। तर तुम्हाला त्या दिवशी उपवास देखील करायचा आहे। दत्त जयंतीच्या दिवशी उपवास करायचा आहे, म्हणजे एकादशीसारखा उपवास करायचा आहे की तो दिवसभर तुम्हाला कोणतंही फलाहार म्हणजे जे आपण उपवासासाठी खातो शाबू, खिचडी किंवा म्हणजे भगर, फळं कोणतेही तुम्ही खाऊ शकतात। राजगिरीचे लाडू हे म्हणजे जे काही आपण उपवासासाठी खातो ते तुम्हाला खायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला उपवास सोडायचा आहे। त्याचबरोबर तुम्हाला त्या दिवशी दत्त जयंतीच्या दिवशी एक अध्यायाचं पठण करायचं आहे। अतिशय फलदायी आहे हा ग्रंथ आणि खूप चांगला आहे। तर तुम्हाला तो कोणता, तर गुरुचरित्रातला 4था अध्याय आहे, त्याच्यामध्ये सगळं वर्णन केलेलं आहे दत्त जयंतीचं, म्हणजे दत्त महाराज कसे प्रगटले किंवा कोणत्या स्वरूपाने काय हे सगळं तुम्हाला ते वाचल्यानंतर कळेल। तर ते तुम्हाला 4था अध्याय वाचायचा आहे। ब्रह्म विष्णू महेश ह्या म्हणजे तिन्ही देवाचा अवतार म्हणून जे दत्त महाराज आहेत ते कशा प्रकारे प्रगट झाले किंवा का म्हणजे त्यांनी हे रूप धारण केलं हे देखील तुम्हाला कळेलच ते 4था अध्याय वाचल्यानंतर। तर तुम्हाला दत्त जयंतीच्या दिवशी 4था अध्यायाचे पठण करायचे आहे। आणि त्या प्रकारे दत्त जयंती साजरी कधी करायची, तर आपल्याला 12:39 साजरी करायची आहे, म्हणजे आरती वगैरे ज्यावेळेस तुम्ही अष्टगंध वगैरे तुमचं लावणं जाईल, वाचन वगैरे होईल, तर त्यावेळेस आपल्याला 12:19 दत्त जयंती साजरी करायची आहे। दत्त जयंतीच्या दिवशी कोणत्या आरत्या, तर तुम्ही जे आधी गणपतीची आरती, नंतर स्वामींची आरती करायची आहे, दत्त महाराजांची आरती करायची आहे, आपल्या कुलदेवताची आरती करायची आहे आणि नंतर आपल्याला दत्त जयंती साजरी करायची आहे। तर या प्रकारे तुम्ही नक्की दत्त जयंती साजरी करा, उपवास करा आणि गुरुचरित्रातला 4था अध्याय नक्की वाचा। ज्या काही तुमच्या अडचणी आहेत त्याचं फळ म्हणजे ज्या अडचणी आहेत तुमच्या जीवनामध्ये त्या नक्कीच दूर होतील आणि आपण चांगल्या मार्गावर येतो, चांगल्या विचाराशी जोडले जातो। तर या प्रकारे दत्त जयंती साजरी करा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करून नक्की सांगा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।